एक छोटेसे गाव होते. त्या गावामध्ये एक लाकूड तोड्या राहायचा. तो रोज जंगलामध्ये जाऊन लाकडे तोडायचा आणि तोडलेली लाकडे घेऊन तो बाजारामध्ये विकायला घेऊन जायचा. बाजारात विकून त्याचे पैसे येतील त्या पैशामध्ये तो अन्न विकत घ्यायचा आणि घरी परत जायचा आणि घेतलेले अन्न जेवण करून आरामात राहायचा. असेच एका दिवशी लाकडे तोडायला जंगलात गेला. झाडावर चढला आणि लाकूड तोडायला सुरुवात केली. अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि पाण्यात जाऊन पडले. लगेच तो खाली उतरला आणि कुऱ्हाड शोधू लागला, परंतु त्याला काही केल्या कुऱ्हाड काही मिळाली नाही. हताश होऊन लाकूड तोड्या शोधाशोध करू लागला आणि तो इतका दुःखी झाला आणि एका जागेवर बसून रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून पाण्यातून एक देव प्रसन्न झाला आणि लाकूड तोड्याला त्याने विचारले, काय झाले? तू असा का रडत आहेस? काय तुला झाले? त्यावर लाकूड तोड्याने उत्तर दिले की मी दररोजच्या प्रमाणे लाकूड तोडायला आलो होतो आणि लाकूड तोडायला झाडावर चढलो. लाकूड तोडायला सुरुवात केली, पण माझी कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. आता मी लाकडे कशी तोडायची आणि माझं घर कसं चालवायचं? मग लगेच देवाने पाण्यामध्ये एक डुबकी मारली आणि हातामध्ये 3 प्रकारच्या 3 कुऱ्हाडी काढल्या. एक होती सोन्याची, एक होती चांदीची आणि एक होती लाकडी. मग देवाने लाकूड तोड्याला पहिल्यांदा सोन्याची कुऱ्हाड दाखवली, परंतु लाकूड तोड्या म्हणाला की ही तर कुऱ्हाड माझी नाही, माझी कुऱ्हाड अशी नव्हती. मग देवाने दुसरी कुऱ्हाड दाखवली, ती होती चांदीची. लाकूड तोड्या म्हणाला, ही तर माझी कुऱ्हाड नाही, माझी तर एकदम साधी लाकूड आणि लोखंडाची कुऱ्हाड होती. मग देवाने परत तिसरी कुऱ्हाड काढली आणि लाकूड तोड्याला दाखवली. लाकूड तोड्या खूप खुश झाला आणि म्हणाला, हा हीच आहे माझी कुऱ्हाड. असे म्हणून लाकूड तोड्याने खुश झाला आणि देवाने त्याला तिन्ही कुऱ्हाड दिल्या. लाकूड तोड्या खूप खुश झाला आणि लाकूड तोड्याने 3 कुऱ्हाड सोबत घेतल्या आणि पुन्हा आपल्या घराकडे परतला.